हाय नमस्कार, कसे आहात? आज वातावरण खूप छान झालंय कारण आता पाऊस येतोय चिपळूणमध्ये आणि आपण आज कांदा भजीची रेसिपी बघूया कारण कांदा भजी आणि पाऊस यांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे, एकदम अप्रतिम। तर आज आपण कांदा भजी रेसिपी बघूया। तर चला तर मग रेसिपी बघू। कांदा बारीक चिरून घेतलाय, तांदूळाचं पीठ घेतले, बेसन घेतलेलं आहे, तिखट घेतले, हळद घेतले, धना पावडर घेतले, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ओवा घेतलाय, मीठ घेतलाय, सोडा घेतला आणि मिरची घेतलेली आहे। बारीक चिरलेला कांदा आहे आपला, तो मी आता एका भांड्यात काढून घेते। तो हाताने चांगला मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून त्याच्या पाकळ्या आहेत त्या पूर्णपणे सुट्ट्या होऊन जातील। हे बघा, छान असं त्याला मिक्स करून घ्या। आणि हे मिक्स केल्याच्या नंतर मी आता इथे बेसन पीठ घेते। जेवढा कांदा घेतला त्याचं थोडंसं अंदाजे मी घेतलं इथे। त्यानंतर तांदूळाचं पीठ घेतलंय जरासं कुरकुरीतपणा येण्यासाठी, आणि जे मसाले होते ते आता एकजीव करून घेते मी। पहिले इथे मीठ टाकून घेतलेलं आहे, लाल तिखट इथे टाकून घेतलंय, हळद टाकले, आता मी धना पावडर टाकते, आलं लसूण पेस्ट घेतली, थोडासा सोडा घेतला, आणि आता जो ओवा घेते मी तर तो हातावर तुम्ही मसळून घ्या हातावर। हे बघा, क्रश करा चांगला त्याला आणि तो घ्या। आणि हे आता सगळं एकजीव करून घ्यायचं आपण। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घ्या, जास्त पाणी घेऊ नका, कारण मसाल्यांना आणि मिठाला पाणी खूप सुटतं। त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता मी असंच मळून घेतलंय, छान असं मिक्स करून घ्या ते। आणि हे आता मी 5 ते 7 मिनिटं रेस्ट करण्यासाठी असंच सोडून देणार आहे। रेस्ट होऊन झाल्यावर हे बघा कसं दिसतंय, छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे। आणि आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे आपलं। एक आता भजी मी तेलामध्ये सोडून घेते। हे बघा, छान असं त्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्या तुम्ही इथे बघू शकता। आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे, जास्त फास्ट पण करायचा नाही किंवा स्लो करायचा नाही। स्लो केला तर तुमची भजी तेल खूप शोषून घेईल, त्यासाठी मीडियम आचेवर ठेवा। इथे मी तुम्हाला दाखवते बघा, आपली भजी इथे तयार झाली आहे। तयार आहे आपली गरमागरम भजी। आणि भजीसोबत मी इथे लाल चटणी घेतली आहे। ही चटणी माझ्या छोट्या मावशीने आणली घरून करून, तिच्या माझ्या आईला खूप आवडते म्हणून। पाऊस, चहा आणि भजी किती छान कॉम्बिनेशन आहे ना, सुख म्हणजे हेच ते। तर मग कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला भेटत राहील।